जे सरकार आहे हे नेमकं कोण चालवतंय हेच कळत नाहीये। मुख्यमंत्र्यांचे एक आदेश असतात आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचे दुसरे आदेश अशी असणारी परिस्थिती आहे। आणि त्यामुळे पूर्णपणे शासन हे गोंधळात आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय। जे शासनामध्ये चाललंय तेच राजकारणामध्ये चाललंय आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय। चार राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या। इंडिया म्हणून एकत्र जरी झाले असतील तरी ह्या चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लढतात आहेत असंच आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय। महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेना आम्ही एकत्र आहोत असं त्या ठिकाणी सांगतायत। सरकार जाऊन वर्ष झालं तरी या तिघांमध्ये सीट शेअरिंगचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही। काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी जे कोणी बोलतात आहेत ते सगळे त्यांचा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला का होत नाही याच्याबद्दल बोलत नाही, पण या सगळ्यांचं असणारं जे टार्गेट आहे ते वंचित बहुजन आघाडी हे असणारं टार्गेट आहे। आम्ही भूमिका घेतली की आम्ही तुमच्याबरोबर यायला तयार आहोत। तुम्ही घेणार की न घेणार याच्यापेक्षा नाचणाऱ्याला जसं नाचता येत नाही तेव्हा तो अंगणाला दोष देत असतो, तशा रीतीने तुम्ही पत्र पाठवलेलं आहे, त्या पत्रामध्ये हा दोष आहे, त्या पत्रामध्ये ते दोष आहे, पत्रातून असणाऱ्या युत्या होतात का, अशा नाना तऱ्हेच्या भानगड्या त्या ठिकाणी चाललेल्या आहेत असं या ठिकाणी दिसते। आम्ही असणारं सांभाळून घेतोय की यांच्या ज्या काही भानगडी आहेत त्या लोकांसमोर चव्हाट्यावरती येऊ नये अशी परिस्थिती आहे। भारतीय जनता पक्षाबरोबर आपल्याला असणारं लढायचं आहे। आपण बघत असाल की भारतीय जनता पक्षाने धाडी घालायला सुरुवात केलेली आहे नव्याने। मागच्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये भारतातून 1,13,000 हिंदू, भारतीय हिंदू यांनी नागरिकता सोडली आणि परदेशात घेऊन राहायला गेले। जे सनातन हिंदू धर्माचे प्रतिनिधी आहेत की ज्यांना आम्ही असणारा तुमच्या सनातन धर्मामध्ये शूद्र आणि अतिशूद्राचा स्थान काय राहणार याचा खुलासा करा, याच्यावरती खुलासा करायचा नाही, पण सनातन धर्म ह्या देशामध्ये चालेल असं म्हणून त्या ठिकाणी म्हणायचं। अशा असणाऱ्यांना आम्ही विचारतो, हे जे 1,13,000 हिंदू देश सोडून गेलेले आहेत ते शूद्र आणि अतिशूद्र नाहीत, ते सर्व सनातन धर्मातले सवर्ण आहेत, ब्राह्मण आहेत, क्षत्रिय आहेत,
वैश्य सुद्धा नाहीत. तेव्हा अशा या सवर्ण समाजातून जाणारा व्यक्तीला आपली भीती का वाटते याचा असणारा खुलासा आपण करावा. मुसलमान जर गेला असता तर कांगावाच या ठिकाणी मारला असता आणि सांगितलं असतं की सगळ्यात मुसलमानांनी निघून जावं म्हणून. आता आम्ही असणारा ह्यांना विचारतोय की आपण असणाऱ्या सगळ्यात सवर्णांना सांगणार आहात का की 1,13,000 जसे गेले तसे तुम्ही पण जा, अशी असणारी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्ष RSS हा पूर्णपणे फसवं राजकारण करतात, खोटारडेपणाचं असणारं राजकारण करतात आणि इथला मीडियाचे मालक जे आहेत हे त्यांना घाबरून त्यांचाच प्रचार करायला लागलेत, अशी असणारी परिस्थिती आहे. इथे अनेक प्रश्न आहेत. न्यूज ट्रॅक सारख्या असणाऱ्या चॅनलवरती धाड मारली का त्यांना चायनाकडून पैसा आला आणि ते चायनाचा प्रचार करतात, हा असणारा देशद्रोह आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही असणारा मानतो. पण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचा जो पक्ष आहे आणि त्यांचं जे सरकार आहे, त्यांनी गलवानमध्ये भारतीय सैन्य आणि चायनाचं सैन्य फिजिकली मारामाऱ्या करत होते, शरीराने मारामाऱ्या करत होते. त्यावेळेस नरेंद्र मोदी आपल्या सरकारने चायनाकडून पैसे घेतले की नाही हे असणारा खुलासा करावा. आमच्या माहितीप्रमाणे युद्ध चाललं होतं आणि मोदींचं असणारं सरकार चायनाकडून पैसे घेत होते, अशी असणारी परिस्थिती आहे. एवढंच जर वावगं आहे तर मग चायनामधनं येणारं जे आवश्यक नाही, चायनावरनं येणारं जे आवश्यक नाही बल्ब येतोय, त्याच्यानंतर असणारं कॉस्मेटिकचं सामान येतंय, इलेक्ट्रिकलचं सामान येतंय की जे भारतात सुद्धा निर्माण केलं जातंय, त्याच्यावरती बॅन टाकण्याची हिम्मत 56 इंचाच्या छातीचा असणारा नरेंद्र मोदी यांनी दाखवावं, असं आव्हान आम्ही त्यांना असणारा करतोय. चायनामुळे असणारा एक न्यूज ट्रॅक ज्याचं असणारं नाव माझ्या अंदाज धाडपर्यंत 10% वरती लोकांना माहीत नव्हतं, त्याच्यावरती धाड टाकली आणि त्यांना असणारं केलेलं आहे. हे एका प्रकारचं आम्ही म्हणतो की इथं भीतीचं वातावरण निर्माण करण्यासारखं झालेलं आहे. आज मी इथल्या सर्व भारतीयांना आवाहन करतोय की हे इलेक्शन संपता संपता दिवाळी सुद्धा संपणार आहे. मणिपूरमध्ये जे घडलं, गुजरातमध्ये जे घडलं, ते पुन्हा घडण्याची शक्यता आहे, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि मोठ्या प्रमाणात घडण्याची शक्यता आहे. तेव्हा भारतामध्ये नागरिकाने, सर्वसामान्याने यांचा कुठलाही प्रचार झाला, धार्मिक प्रचार झाला, मग तो ईसाईच्या विरोधात झाला, मुसलमानांच्या विरोधात झाला, तर सर्वसामान्य माणसाने रिॲक्ट करू नये असं मी आव्हान त्या ठिकाणी करतोय. यांना जर प्रचार करून जर ते म्हणाले आमची मुलं उतरतील, अमित शहाने स्वतःचा पोरगा उतरावा, उरलेल्या मंत्र्यांनी आपली स्वतःची मुलं त्या आंदोलनामध्ये उतरावी, त्यांची मुलं उतरली नाहीत, आमदार खासदारांची मुलं त्या ठिकाणी उतरली नाहीत, स्वतः आमदार खासदार जर त्याच्यामध्ये उतरला नाही, तर सर्वसामान्य माणसांनी हे समजावं की हा फक्त प्रचाराचा भाग आहे, पुन्हा हिंदू मुसलमान करण्याचा भाग आहे.
आणि आपल्याला तिथे असणारा गंडवण्याचा भाग चाललेला आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं. बीड जिल्हा हा तसा दुष्काळी जिल्हा आहे. या बीड जिल्ह्यातून असणारा ऊसतोड कामगार त्या ठिकाणी जातो. मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्याला माझं असणारं आव्हान आहे की त्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्याला अजिबात इथे थारा देऊ नये. मराठवाडा हा त्यांच्यासाठी इंग्रजी हा जो शब्द पॅरासाइट आहे त्याला मराठीत शब्द नाही आहे. पॅरासाइट म्हटलं म्हणजे ज्याच्यावरती जगता येतं. तेव्हा पश्चिम महाराष्ट्र हा असणारा मराठवाड्यावरती जगतोय हे आपण असणारा लक्षात घ्या. का इथनं जर मग ऊसतोड कामगार गेला नाही तर त्यांच्या असणाऱ्या फॅक्टऱ्या आणि शेतातला ऊस हा तशाच्या तसाच वाळून जाईल. आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्याला मराठवाड्यातल्या जनतेने थारा देऊ नये. मराठवाड्यातलीच लीडरशिप त्यांनी असणारं उभी झाली पाहिजे, तरच इथला असणारा प्रश्न या ठिकाणी मिटू शकतो. मराठवाड्यातला पाण्याचा प्रश्न हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी अजिबात मानत नाही. फक्त प्लॅनिंग याचा अभाव आहे. योजना दाखवल्या जातात पण 20 वर्ष झालं लिफ्टिंग करून पाणी आणण्याचं जे चाललेलं आहे त्याचं आपल्याला कुठेही त्या ठिकाणी अंमलबजावणी होताना दिसत नाही. किंवा आपण असं जर पाहिलं तर भारताच्या जमिनीचा स्लोप हा जर आपण हा धरला तो गोदावरी उगम कुठे होते? नाशिकमध्ये, म्हणजे वेस्टर्न साईडला. ती वाहते कुठच्या साईडला? तर ईस्टर्न साईडला वाहते. पाणी वाहतं ज्या दिशेने स्लोप आहे त्या दिशेने पाणी वाहतं हे आपण असं लक्षात घ्या. जळगाव जिल्ह्यामध्ये उकाईचं धरण आहे. या उकाईच्या धरणाची कॅपॅसिटी जी आहे ती 120 TMCची आहे. नर्मदेच्या एका ट्रिब्युटरीवरती बांधलेली तो असणारा धरण आहे. त्याचं पाणी 120 TMC पैकी 100 TMC पाणी हे समुद्रात जातं. आणि ते समुद्रात का जातं? ते हे उकाईचं धरण सुरत आणि महाराष्ट्राचं जे बॉर्डर आहे त्या बॉर्डरवरती आहे. सुरत हे शहर 10 किलोमीटर समुद्राच्या किनारी बसलेलं आहे. त्याचा काहीही उपयोग नाही. आम्ही असताना अनेक वेळा असं म्हणतोय की हे उकाईचं बॅकवॉटर जे आहे त्याचं चॅनलिंग जर केलं तर त्याचं चॅनलिंग वैजापूर मार्फत किंवा भोकरदन मार्फत हे मराठवाड्याकडं आपल्याला असं वळवता येऊ शकतं. आणि 90 TMC मधनं अर्धा मराठवाडा हा भिजवला जाऊ शकतो हे आपण असं लक्षात घ्या. आणि म्हणून मराठवाड्यातल्या जनतेने लोकल लीडरशिप जर उभी केली का तिथल्या पाण्याच्या काही वाद होणार नाही का ते पाणी वाहून जाते अशी असणारी परिस्थिती आहे. उलट चाळीसगावसारखा एरिया जो आहे तो मराठवाड्यावर लढायला सुरुवात येईल का तोही दुष्काळी भाग आहे. मनमाड आहे तोही दुष्काळी भाग आहे, त्यांनाही असं पाणी येऊ शकतं. नगर जिल्हा आपण बघितला असं तर पाण्याच्या मारामाऱ्यावरनंच त्या ठिकाणी चाललेला आहे. त्यांना जायकवाडीचा असणारा अधिक पाणी त्या ठिकाणी असणारं मिळू शकतं अशी परिस्थिती आहे. फक्त इथं नियोजनाचा अभाव आहे. तेव्हा मराठवाड्यातल्या जनतेने याचा असणारा बघून वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभं राहावं
असं आव्हान आपल्या प्रेसच्या माध्यमातून आणि आजच्या प्रेस कॉन्फरन्समार्फत आम्ही करतो आहोत. आपण आता विचारा. जेवढे देशभराचे असणारे जे उद्योग आहेत ते सगळे गुजरातमध्ये चाललेले आहेत. तर वायब्रंट गुजरात होणार कुठून? प्रत्येक राज्य हे असणारं त्या ठिकाणी आमच्या दृष्टिकोनातून हे वेगळं आहे. त्याचं वेगळं प्लॅनिंग झालं पाहिजे. इथे वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्राची सत्ता मिळाली तर आज आज मुंबईमध्ये बसून जे प्लॅनिंग केलं जातं आहे आणि ते प्लॅनिंग करत असताना आता बीड जिल्हा आपण असताना त्या ठिकाणी पाहिला, उदाहरण घेतला तर एका वेळेस कापूस पिकवणारा जिल्हा आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आपण जर बघितला, आर्म्स आणि ॲम्युनिशन हे जर सोडलं तर कापसाचा व्यापार हा जगामध्ये पहिल्या नंबरवरती आहे. दुसरा जो आहे तो टॅनरीचा आहे. बीडमध्ये टॅनरी होती, शासनाने इथल्या असणारी बंद पाडली. येडशी हे सगळ्यात मोठं चमड्याचं मार्केट होतं, इथल्या राज्यकर्त्यांनी बंद पाडलं. शेवटी इथल्या ज्यांना सामान्य मराठवाड्यातला जनता निवडून देते, दुर्दैवाने तो त्यालाच विकतोय अशी असणारी परिस्थिती आहे. 4 राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या. इंडिया म्हणून एकत्र जरी झाले असतील तरी ह्या 4 राज्यांच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लढतात आहेत असंच आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेस, NCP आणि शिवसेना आम्ही एकत्र आहोत असं त्या ठिकाणी सांगतायत. सरकार जाऊन वर्ष झालं तरी या तिघांमध्ये सीट शेअरिंगचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही. काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी जे कोणी बोलतात आहेत ते सगळे त्यांचा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला का होत नाही याच्याबद्दल बोलत नाही, पण या सगळ्यांचं असणारं जे टार्गेट आहे ते वंचित बहुजन आघाडी हे असणारं टार्गेट आहे. आम्ही भूमिका घेतली की आम्ही तुमच्याबरोबर यायला तयार आहोत. तुम्ही घेणार की न घेणार याच्यापेक्षा नाचणाऱ्याला जसं नाचता येत नाही तेव्हा तो अंगणाला दोष देत असतो, तशा रीतीने तुम्ही पत्र पाठवलेलं आहे, त्या पत्रामध्ये हा दोष आहे, त्या पत्रामध्ये ते दोष आहे, पत्रातून असणाऱ्या युत्या होतात का, अशा नाना तऱ्हेच्या भानगड्या त्या ठिकाणी चाललेल्या आहेत असं या ठिकाणी दिसते. आजचं आपल्याला असणारं दिसतंय की एखादा मोर्चा निघाला, अरे किती निघाला, 2 लाख, फक्त 2 लाख होते. त्या काळी आम्ही 8,000 होतो. त्या 8,000ची असणारी चिंता करणारं नेतृत्व होतं. आत्ता असणारं खजीलपणा उडवण्याचं नेतृत्व आहे. याला असणारा जोपर्यंत लोक संपवत नाही तोपर्यंत हा जो सिरियस इश्यू या देशामध्ये झालेला आहे, महाराष्ट्रात तरी झालेला आहे, किंवा आरक्षणाचा इश्यू देशभर व्हायला लागले, त्याच्याकडे गांभीर्याने पाहणार नाहीत अशी परिस्थिती. निराशाच मला दिसते, मला दुसरं काही दिसत नाहीये. मला अजिबात दिसत नाहीये का त्या पद्धतीची असताना कुठंतरी महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे, म्हणजे कॅबिनेटमध्ये चर्चा झालेली आहे
किंवा अधिकाऱ्याच्या स्तरावरती चर्चा झालेली आहे किंवा ज्या काही IAS अधिकाऱ्यांना मी असणारं ओळखतो आणि त्यांना असणारं जे काही विचारण्यात आलं होतं की बा 14 तारीख जवळ येते, आपण काय करताय, ते म्हटलं काय नाही प्रकाशावर सगळं आलबेल आहे, चिंता करू नका. कुणबी सकट आपण असणारं जर पाहिलं तर त्यांनी विरोधात आंदोलन सुरुवात केलेलं आहे. आणि विशेष करून कोकणामधला आणि विदर्भामधला असणारा हा जो कुणबी आहे तो एग्रेसिव्हली आहे की तो असं म्हणतो की आम्हीच कुणबी आहोत, इतर कोणी कुणबी नाही आहेत. भांडणं करण्याच्या ऐवजी आम्ही असणारा भूमिका जी घेतलेली आहे की OBCचं ताट हे OBCपुरतं मर्यादित ठेवा. जे नवीन आरक्षण मागतात आहेत त्यांचं तुम्ही असणारं एक वेगळं ताट करा आणि त्यांना तुम्ही द्या. आता काही जण म्हणतात 50%ची अट, पण EBS इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ज्यांना संविधानामार्फत आरक्षण मिळालं त्याला सुप्रीम कोर्टाने 50% ओलांडण्याची परवानगी दिलेली आहे. त्याच्यामुळे यांच्या मनामध्ये आरक्षण देण्याचं आहे का? लढणारा हा मराठा समाज आहे, सत्तेमध्ये बसलेला सुद्धा मराठा समाज आहे, पण या दोन मराठ्यांमध्ये फरक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. एक निजामी मराठा आहे, सत्तेतला जो आहे तो निजामी मराठा आहे आणि लढणारा मराठा जो आहे तो रयतेतला मराठा आहे. हे भांडण शिवाजी महाराजांच्या काळापासून चाललेलं आहे. रयतेतला मराठा हा शिवाजी महाराजांबरोबर राहिला आणि निजामी मराठा हा मोगलांबरोबर राहिला अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा इथल्या रयतेतल्या मराठ्याने असणारं लक्षात घेतलं पाहिजे की तो जोपर्यंत सत्तेमध्ये जात नाही किंवा तो आरक्षणाचा पुरस्कार करणारा याला सत्तेमध्ये जोपर्यंत तो पाठवत नाही तोपर्यंत हा तिढा सुटत नाही. आणि म्हणून मी म्हटलं तो फॉर्म्युला आमच्याकडे आहे ना. या इथल्या असणाऱ्या रयतेतल्या मराठ्याने आम्हाला सत्ता द्यावी, सुप्रीम कोर्टाला मान्य असणारा तोडगा करून आरक्षणाचं काढता येईल अशी परिस्थिती आहे. पंकजा मुंडेंच्या कारखान्यावर आणि त्या भाजपमध्ये अस्वस्थ आहे. काय तुमची प्रतिक्रिया काय आहे? माझी काहीच प्रतिक्रिया, त्यांचा इंटरनल पक्षाचा भाग आहे, त्याही BJP मधले आहेत, BJPने कारवाई केलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांचा तो इंटरनल प्रश्न आहे. बहुजनाच्या नेत्याला त्रास दिला जातोय असं तुम्हाला वाटतं? बहुजनाच्या नेत्याला त्रास दिला जातोय. आता ते बहुजनाचे नेते असतील तर ते बहुजनाचा पक्ष स्थापन करतील. मग मी म्हणेन की त्या बहुजनाच्या नेत्या आता ते असणाऱ्या नाथुराम गोडसे, हेगडेवार आणि गोलवरकरच्या पक्षाचे आहेत, त्याच्यामुळे ते बहुजनांचे नाहीत. काय का नाथुराम गोडसेने बहुजनांचे नेते महात्मा गांधी यांचा असणारा खून केला आणि गोलवलकर आणि हेगडेवार या दोघांनी असणारं ज्या बहुजनाच्या संदर्भातली भाषा वापरली होती त्यांच्या कालावधीमध्ये तेलाच्या संदर्भातला असणारं भाष्य करत असताना त्यांनी असं म्हटलं त्या विधानसभेमध्ये काय तेल काढायला जायचं आहे की काय, ही भाषा त्यांची होती. त्याच्यामुळे जोपर्यंत त्या पक्षाच्या आहेत तेव्हा त्यांना ती विचारसरणी मान्य आहे असं मी घरी धरून चालतोय. त्याच्यामुळे आपल्याला नो कॉमेंट्स. हा ते विचारलं तर त्यांना सांगतो ना मी, जाय थोडी सल्ला द्यायचा असतो.